नमस्कार, कसे आहात? आज मी खूप दिवसानंतर व्लॉग करते. 11 एप्रिलला केला होता. तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. बऱ्याच ताईंनी कमेंट्स केलं की शॉर्ट व्हिडिओमध्ये हेअर केअर रुटीन सांग आणि स्किन केअर सांग. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हेअर केअर रुटीन सांगते. हे बघा, हे ऑइल मी बनवून ठेवलेलं आहे, पण आता मी तुम्हाला दाखवते की मी कसं बनवते. एका छोट्या पॅनमध्ये मी पॅराशूट ऑइल घेतलं आहे, कस्टर्ड ऑइल घेतलं आहे, मेथीदाणे घेतले थोडेफार आणि कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. छान ते गरम झाल्यानंतर मी त्याला चाळून घेतलं आहे आणि अशी बॉटल मी भरून ठेवते 15 एक दिवसासाठी. पण आता मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे मी हे परत बनवलेलं आहे. आणि हे तेल मी खूप वर्षापासून वापरते. 3-1 वर्ष झाले असेल, 3-4 वर्ष तरी झालेत. आणि माझी केस ही एवढी वाढलेली आहेत. जेव्हा पण मला केस धुवायची असतात ना, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्री मी हेअर ऑइल लावते, छान मालिश करते आणि मग दुसऱ्या दिवशी केस धुते. पण आता मला व्लॉग करायचा होता म्हटलं, म्हणून मी आत्ता लावते. आता अर्धा एक तासानंतर मी हेअर वॉश करेल. तर नेहमी जेव्हा मी तेल लावते ना, स्कॅल्पला व्यवस्थित लावायचं आहे, मालिश करायचं आहे, पूर्ण केसांना रूट्सपर्यंत जे आहे ते छान तेल लावायचं आहे. एकदम चंपू व्हायचं आहे, म्हणजे चिपचिप व्हायला पाहिजे आणि एवढं तेल लावायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपण शॅम्पू करणारच आहे ना, त्यामुळे. आणि मी शॅम्पू कोणता वापरते, कोणतं सिरम लावते, मेहंदी, कलर, हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेल. तर छान सगळं लावल्यानंतर सैल अशी वेणी घालायची. आता मला कामं करायची आहेत म्हणून मी अशी बांधून घेते आणि ही हेअरस्टाईल मला खूप जास्त आवडते, म्हणजे मला कम्फर्टेबल आहे. मी 24 तास माझ्या घरामध्ये ही अशीच केसं बांधून ठेवते. ऑइलिंग करताना ही एवढी माझी केसं जी आहेत ती गळाली आहेत. जेव्हा मी हेअर वॉश करते तेव्हासुद्धा तेवढीच केसं जी आहेत ती गळतात आणि जेव्हा हेअर वॉश केल्यानंतर मी ती सुकवते तेव्हासुद्धा तेवढीच केसं, म्हणजे ते नॉर्मल आहे. तेवढी केसं तर जाणारच रोज. यापेक्षा पण खूप जास्त केसं गळत असतील. जेव्हा आपण झोपतो वगैरे तेव्हा उशीवर चिटकलेले असतात. खाली आपण बसल्यावर अशी केसं गळतात, म्हणजे ती कुठेही पडलेली असतात केसं. तेव्हा मात्र तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. पण एवढी केसं गळणं नॉर्मल आहे. तर मी केसांसाठी क्लिनिक प्लस हा शॅम्पू वापरते. ह्याच्या आधी मी भरपूर ट्राय केलेत नवीन आणि तोच शॅम्पू आता मी लावते. तो मला सूट पण झाला आहे आणि कंडिशनर वगैरे काहीच नाही लावत, फक्त शॅम्पू लावते आणि त्यानेच हेअर वॉश करते मी. जेव्हा मी हेअर वॉश करते ना, तेव्हा डायरेक्ट शॅम्पू मी केसांना नाही लावत. एका छोट्या मगमध्ये पाणी घेते, त्याच्यात शॅम्पू टाकते आणि मग ते केसांना लावते. आणि मी मेहंदी, कलर असं काहीच लावत नाही. माझी केसं पांढरी पण नाही आहे आणि मी कधी लावतसुद्धा नाही माझे केसांना. असं मी 1-2 वेळा असं ट्राय केलं आहे, पण असं रेग्युलर मी कधीच लावत नाही. दही, कोरफड आणि लिंबू, परत अंडं जे आहे ते मी एकत्र करायचे आणि ते केसांना लावायची डिलेवरीच्या आधी. आठवड्यातून मी 2दा हे लावायची. पण आत्ता 4-1 महिने झाले मी हे काही लावलेलं नाही आहे. तेवढा वेळही मिळत नाही. पण कोरफडचं झाड मी लावलं होतं, तर तेच कोरफड मी केसांना लावायची आणि बरीच वर्ष मी लावली. आत्ताच लावत नाही. जर तुम्हाला वेळ मिळत असेल ना, तर कोरफड, दही आणि लिंबू एकत्र करून लावा. ते पण छान हेअर पॅक जे आहे ते आहे. त्याने डॅन्ड्रफ वगैरे होत नाही. छान केसं सिल्की होतात. पण खरं सांगायचं ना, तर ज्यांची नॅचरली केसं, ज्यांना वाढ आहे ना, ती वाढणारच आहे. तुम्ही काहीच नाही केलं ना, तरीसुद्धा ती केसं छान वाढतात. आणि ज्यांच्या केसांना वाढच नाही आहे ना, ते काही करून काहीच होत नाही. पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. 1-2 महिने तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. जर फरक दिसला तर दिसला. पण माझ्या केसांना आधीपासूनच वाढ आहे. माझी केसं आधी खूप होती लग्नाच्या आधी. ती मी कापली. त्यानंतर मी हेअर डोनेट केले होते. मग तेव्हा त्याच्यानंतर मग हळूहळू वाढायला लागली आणि आता खूप जास्त वाढली आहेत असं तुम्हाला ते व्लॉगमध्ये दिसतं. पण मला अजून केसं वाढवायची आहेत. ह्याच्यापेक्षा पण जास्त केस होती माझी. आणि चिकूचीसुद्धा अशीच एकदम दाट केसं आहेत. तारूची तरी फार कमी आहेत, पण चिकूची केसं खूप जास्त आहेत. त्याची 1-2 महिन्यात कटिंग नाही केली ना, तर खूप केसं वाढतात आणि त्याची केसं खूप सुंदर आहेत. आणि तारूला बघा, जिला गरज आहे तिलाच कमी केस आहेत. पण नाही, तिलाही छान तिचे केसं वाढतील हळूहळू. आता ती तर खूप लहान आहे, पण तिचेही केसं वाढतील चांगले. तेवढी मी काळजीसुद्धा घेईल नंतर. आणि मला असं वाटतं केसांमुळे सुंदरता अजून वाढते. मुलगी म्हटले ना, तर जाडसर अशी लांब केसं खूप सुंदर दिसतात. आणि जेव्हा माझी लांब केसं होते तेव्हा मी काळजी कधीच घ्यायची नाही. माझी मम्मी जी आहे तीच सगळं मला ऑइलिंग वगैरे करून द्यायची, हेअर वॉश करून द्यायची. मी माझे स्वतःचे केसं सुद्धा माझी मम्मीच धुवायची. मी स्वतः कधी धुवायची नाही.
एवढी माझी केसं होती, पण आता ती तेवढी नाही राहिली आहे. माझ्याकडे फोटो पण नाही आहे पण असं मोबाईलमध्ये नाही आहे. फोटो आहे तर तो मम्मीकडेच आहे, नाहीतर मी तुम्हाला दाखवला असता. आणि आता मला लांब केस आवडतात, तर ते मी वाढवते आता हळूहळू. आणि हेअर सिरम मी कोणतं लावते, लॉरियलचं, ते मी तुम्हाला शेवटी दाखवते. शॅम्पू, हेअर सिरम कोणतं लावते वगैरे. आता मी फक्त सांगते तुम्हाला. आणि सिरम मी खूप जास्त नाही लावत, कधीतरी लावते मला बाहेर वगैरे जायचं असेल तेव्हा. आणि हेअर ड्रायरने मी कधीच केस सुकवत नाही, मी नॅचरली सुकू देते. आणि जेव्हा मला कुठे बाहेर जायचं असेल ना, तर मी आदल्या दिवशी हेअर वॉश करते, कारण दुसऱ्या दिवशी घाई नको व्हायला आणि हेअर ड्रायरचा वापर नको व्हायला म्हणून. माझ्याकडे आहे पण मी खूप कमी वापरते, त्यामुळे नॅचरली केस सुकू द्या, त्याने पण खूप जास्त केस गळतात. आणि स्ट्रेटनिंग वगैरे आपण करतो ना, त्यानेसुद्धा खूप केस गळतात, तुटतात मग, त्यामुळे ते करू नका. जेव्हा पण मी केस विंचरते तेव्हा मोठ्या दाताचा जो कंगवा असतो ना, त्याने विंचरते. त्याने गुंता वगैरे असेल ना तरी व्यवस्थित निघतं. बारीक दाताचा कंगवा असतो ना, त्याने खूप जास्त केस तुटतात. आणि इथे मी तुम्हाला धूळ दाखवते. हां, ते मी पहिले तुम्हाला सांगते. तर मला एक ताईने कमेंट्स केली की तुम्ही रोज डस्टिंग करता का? तर हो, रोज करते मी, कारण आमचं घर जे आहे ते मेन रोडला असल्यामुळे रोज मला असं एकदा तरी डस्टिंग करावी लागते. जरी मी नाही केले ना, तर 2 दिवसात खूप जास्त धूळ जमा होते, कारण आमचं घरच आहे मेन रोडला, खूप दिवसभरातून गाड्या जात असतात, त्यामुळे खूप धूळ येते घरामध्ये. तर एकदा मी असं पुसून घेते. रोज मी ओल्या कपड्याने नाही पुसत, आठवड्यातून 2दा-3दाच मी ओल्या कपड्याने पुसून घेते. आणि याला 10 मिनटं लागतात फक्त पूर्ण घराची डस्टिंग करायला. फक्त एका तासात फिरवून घ्यायचा. घराची सफाई आपण रोज केली ना, तर ते स्वच्छ राहणार. एकदा जर केलं आपण कधीतरी, तर मग ते घाणच होत राहणार. त्यामुळे फक्त एकदा असा एक हात फिरून घ्यायचा. खूप जास्त वेळ नाही लागत, 10 मिनटात सगळं माझं होऊन जातं हे. तर तारूला इथे मी झोपवलं आहे, तोपर्यंत मी डस्टिंग करत होते. तर हां, आपण केसाचं बोलत होतो आणि हे आलं मध्येच. आठवड्यातून 3 ते 4 वेळा मी आवळा ज्यूस जो आहे तो घेते. एक आवळा आहे ना, त्याचा जरी आपण ज्यूस घेतला ना तरीसुद्धा चालतं. तुम्हाला जर वेळ नसेल मिळत तर तुम्ही 4-5 दिवसासाठी असं एकदाच बनवून ठेवलं ना फ्रीजमध्ये, तर जसं लागेल तसं तुम्ही अर्धा कप जरी घेतला तरी खूप आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरता, एकदम कमी टाकायचं, त्याने जरा टेस्ट येते, नाहीतर ते थोडं तुरट लागतं म्हणून. तर मी नेहमी थोडंसं मीठ टाकते आणि मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवलंसुद्धा आहे. त्यामुळे रेग्युलर तुम्ही आवळ्याचा ज्यूससुद्धा घ्या, त्यानेसुद्धा खूप फरक दिसतो केसांमध्ये. तर बस एवढंच करते मी. खूप जास्त प्रोडक्ट्स मी ट्राय नाही करत, नवीन आणतसुद्धा नाही. जे काही मी जुने प्रोडक्ट्स वर्षानुवर्ष वापरते, स्किन केअर असो किंवा हेअर केअर, तर तेच मी फॉलो करते. दुसऱ्या गोष्टी काहीच लावत नाही मी. आणि खरं तर नैसर्गिकसुद्धा आहे, आपल्या जीन्सवर पण डिपेंड आहे. मिनी ब्लॉगमध्ये बऱ्याचदा मला विचारलं जातं, त्यामुळे म्हटलं डिटेलमध्ये आपण ब्लॉग करूया. मी खूप वेळात वेळ काढून हा ब्लॉग बनवते आणि तुमच्यासोबत हेअर केअर जे आहे ते शेअर करते. मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा केला आहे, त्यात पण मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. पण खूप ताईंना लाँग व्हिडिओ आवडतात, तर म्हटलं चला आपण डिटेलमध्ये ह्यात बोलूया. तर असंच आहे माझं सिम्पल हेअर केअर. आणि दुसरं एक नारळाचं झाड आता बघा किती वाढलं आहे. हे ना मंदिरात जे आपला मंगल कलश ना त्यातला आहे, तर तो खूप वाढला होता. त्यानंतर मी एका छोट्या कुंडीत लावला होता, तर त्यात ते आता वाढत नव्हतं, त्याची पानं पिवळी पडत होती, म्हणून मी ते दुसऱ्या प्लांटरमध्ये शिफ्ट केले आणि खूप सुंदर वाढले ते. म्हणजे त्याचे रूट्सला जागा कमी पडत होती त्यामुळे. आणि त्याची काही पानं जी आहेत ती खराब झाली, ती मी अशी कापून घेते. मला एक अशीसुद्धा कमेंट आली की ताई तुम्ही मंदिरातल्या कलशमधला जो नारळ आहे त्याला कसं वाढवता? तर काहीच नाही करत. मंगल कलशमधला जो नारळ आहे तो मी स्वच्छ धुवून घेते आणि ओला करते आणि तांब्यात ठेवते. आत्ता उन्हाळा आहे त्यामुळे रोज त्याला ओला करून घ्यावा लागतो, नाहीतर तो लवकर सुकणार आणि खराब पण होणार, मग ते वाढणार नाही. आणि असाच एक झाड आहे ना, मी आमच्या बिल्डिंगखालीसुद्धा लावला आहे, तो पण खूप छान वाढला आहे. पण आता ह्याला मी घरातच ठेवणार आहे. बघू आता या कुंडीमध्ये किती वाढतं. त्याच्यावर थोडी धूळ बसली होती, त्यामुळे मी ओल्या कपड्याने पुसून घेते. आणि झाडं लावली ना तर खूप छान पॉझिटिव्ह वाटतं, घरामध्ये हिरवंगार वाटतं. ज्या दिवशी मी झाडांना सगळ्या गॅलरीत ठेवते ना, तेव्हा एकदम सुनं सुनं वाटतं. त्यामुळे झाडं लावा, तुम्हाला आवडत असेल तर, जागा असेल तर. खूप छान वाटतं. एक टाईम तुम्ही डेकोरेशनचं जरी घरात सामान नाही घेतलं ना तरीसुद्धा चालेल, पण झाडं लावा. तर हे बघा, हे केवढं झालं आहे, माझ्या एवढं झालं आहे हे झाड. आणि आता ह्याला ठेवायचं कुठे बघू आता.
व्हॅक्यूम क्लीनर कुठून घेतलं आहे, कितीला घेतलं आहे, याबद्दलसुद्धा बऱ्याचदा विचारलं आहे आणि मी डिटेलमध्ये एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. पण आता नवीन सबस्क्रायबर असतात किंवा नवीन व्ह्यूवर्स असतात, त्यामुळे ते विचारतात. तर मी ह्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टॅग करते. इन्स्टावरती एखादी तुम्हाला प्रोडक्ट हवं असेल ना, त्याची तुम्ही जर लिंक म्हणून कमेंट केली ना, तर ऑटो डी एममधून तुम्हाला लिंक डायरेक्ट आहे ना, तुमच्या डी एममध्ये जे आहे ते मिळून जातं प्रोडक्टची लिंक. पण यूट्यूबवर तसं नाही आहे, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओमध्ये टॅग करते मी प्रोडक्ट. तुम्ही जरी लिंक कमेंट केलं तरी ते भेटत नाही. तर असं जे आहे ते विश लिंकचं आहे. त्यामुळे लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नेहमी बघा, तुम्हाला त्यात लिंक भेटून जाईल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. तर सगळ्या घरात मी पहिले व्हॅक्यूम करून घेतलं, त्यानंतर फरशी जी आहे ती पूर्ण पुसून घेतली. त्यानंतर मी अंघोळ वगैरे केली. त्यानंतर मी खूप जास्त काही शूट नाही केलं, कारण मला व्हिडिओ करण्यात खूप उशीर झाला होता. तर हे काही प्रोडक्ट्स आहेत जे मी वापरते. लॉरियलचं हेअर सिरम कधीतरी लावते आणि केस धुतल्यानंतर मी अशी मोकळी सोडते आणि छान सुकू देते. आणि हो, केसांना घट्ट बांधून नका ठेवू, सैल वेणी घालत जावा. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.